बंधनापासून उकळलेल्या गाठी
येताली मिठी सावकाश येणे सोचे मन झाले हव भारी परत माघारी येत नाही तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले घर रीते येणे सोचे मन झाले हव भारी परत माघारी येत नाही महायोग पिठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेट गेला विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला विसरू कसा मी रामदास पादुकेला जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरुचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा
काहीच नेणे बोलतो वचने अति भाविक एका जनार्दने तुमचा दास त्याच्यास पुरवावे वचन ऐका गमना कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार तो असा दादा थोडा एक कविता अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तसेच सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा या संत महात्म्यांच्या आशीर्वादाने तसेच वैकुंठवासी गुरुवर्य मधुकर बाबा हाडके यांच्या प्रेरणेने तसेच आमचे श्रद्धास्थान असणारे गुरुवर्य बाबराव बाबा भागडे तसेच ह्या गावचे गुरुस्थान श्रद्धास्थान असणारे धनराज बाबा गतीर या महात्म्यांच्या मार्गदर्शनाने हा एक दिवसीय वैष्णव मेळावा आज पाहिलं तर 3 वर्षे झालं ह्या मुंढे गावामध्ये वैष्णव मेळावा होत असतो आणि बाबा या मेळाव्याला पूर्ण दिवसभर टाइम देतात याच्या अगोदर पण घोटी येथे मुंडेगाव साधकांना ही एकादशी असायची परंतु आमचे गुरुबंधू बनशी महाराज गतीर तसेच सर्व साधक मायबापांनी ठरवलं की आपण 1 दिवसाचा कार्यक्रम हा मुंडेगाव या ठिकाणी घेऊ आणि बाबांच्या परवानगीनुसार हा कार्यक्रम इथे गेल्या 3 वर्ष म्हणजे हा 3रं वर्ष 3 वर्षे झालं कार्यक्रम इथं सुरू होतोय आणि सर्व ग्रामस्थ मायबाप तसेच सर्व साधक बंधू भगिनी या कार्यक्रमाला सपोर्ट करतात आज जर पाहिलं तर दोन्ही पखवाज वादक तरबेज गायक मंडळी तसेच गुरुस्थान असणारे महात्मे माझ्या समोर आहेत मी काय बोलायचं परंतु त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आणि आमच्याकडे जी रीत आलेली जे सांगितलेले ते इथं बोलण्याचा प्रयत्न करेन माझा पामर आहे काय बरोबर पायीची वाहन पायीच बरे आज जर पाहिलं तर ह्या मुंडेगाव क्षेत्रामध्ये वैकुंठवासी हरिभक्ती पारायण मधुकर बाबा हाडके यांनी श्रीपाद बाबांचं कार्य जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत अतिशय तळमळीने केलं आज जे आम्हाला इथे व्यासपीठावर येऊन बोलण्याचं धाडस जे मिळालं तर ह्याच गावातून मिळालं नाहीतर आम्हाला काय इथे उभं राहायची लायकी पण नव्हती आणि आत्ता पण संत महात्मे जिवंत असतात तोपर्यंत कार्य करतात आणि गेल्यानंतर पण त्यांच्या निमित्ताने तिथे बनशी महाराजांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसेच गुरुवर्य धनराज बाबा गतीर यांच्या सतत संगतीमुळे त्यांच्यावर परिणाम झालेला आहे अभंगाकडे जर पाहिलं तर तुकाराम महाराजांना जी अनुभूती आली त्या अनुभूतीद्वारे तुकाराम महाराज म्हणतात की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल काही नाही माई बापांना तुम्ही बोलताना विठ्ठलाबरोबर बोलायचं पाहायचं असेल
तर विठ्ठलाला पाहायचं. करावा विठ्ठल. जे काही कर्म करायचे, जे काही कार्य करायचे, ते कार्य विठ्ठलाला धरून करायचं. याने काय होईल तर मन एवढं चंचल आहे ना मायबापांना, तर त्या मनाला आकलन होईल. येणे सोचे मन झाले अवबारी, परत माघारी येत नाही. ते त्या ठिकाणी त्या स्थानावर जाऊन पोहोचलं ना तर परत तिथून बाहेर मागे परतणार नाही. बंधनापासून, बंधन कशाचं आहे तर पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा मरायचं. किती वेळा जन्मा यावे ते बंधन आहे जीवामागे. असं जर घडलं, एकदा विठ्ठलाला जर देह जाऊन मिळाला तर बंधनापासून उकळीला गाठी देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरीला विठ्ठल. काम क्रोध हे दोन्ही वैरी आहेत, परंतु यांच्यावर जर विजय जर मिळवायचा असेल तर तुकाराम महाराज म्हणतात काम क्रोध केले घर देह. तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, काम क्रोध केले घर विठ्ठल. अशा प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा प्रबोधन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. सर्व संत मायबाप तुमच्या हृदयस्थ असणाऱ्या पांडुरंग परमात्म्यास मी साष्टांग दंडवत करतो आणि अभंगाकडे जसं मला पांडुरंग परमात्मा बोलण्याचा योग देईल त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करेन. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. अशा प्रकारे 4 युगांची गणना आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा प्रकारे 4 युग आहेत. कृतयुगामध्ये सत्ययुग होतं. त्या टायमाला लोक सत्य बोलायचं, सर्व कार्य करताना कुठे पण खोट्याचा आधार घेत नव्हता. आणि त्या टायमाला माणसं ध्येय ध्यान करायचं. ध्येय ध्यान करून आणि भगवंतापर्यंत जाऊन मिळायचे. त्रेतायुगामध्ये यज्ञ आणि द्वापारामध्ये पूजा आणि कलियुगामध्ये नामस्मरणाद्वारे पांडुरंग परमात्म्यापर्यंत जाऊन मिळतं. कलियुगामध्ये करावे या कलियुगामध्ये काय सांगितलंय? नामासन कीर्तन साधन पण सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. कितीतरी मागे जन्मांच्या मध्ये आपल्याकडनं पाप झालेले. आणि जन्म कसा झालेला आहे तर पाप आणि पुण्य हे दोन्ही समान झाले. त्यावेळेस भगवंताने आपल्या जीवाला काय केलेले, एक चान्स दिलेले. हा नरदेह भेटलेला आहे. दुर्लभम नरदेह देहिना क्षण महमुरा. दुर्लभ आहे. नाथ बाबा याचं वर्णन करतात. नरदेह दुर्लभ झाला,
नरदेह दुर्लभ आहे, 100 वर्षाची आयुष्य मर्यादा आहे. परंतु जर सूक्ष्म प्रकारे जर विचार केला तर अर्धा आयुष्य हे झोपेमध्ये जातं. बालपण गेलेले नका, तरुण दशे विषय व्यथा, वृद्धापणी प्रवर्तनी चिंता. बालपणी खेळण्यामध्ये जातात, तरुणपण विषयामध्ये जातात, वृद्धपणामध्ये म्हणजे आपण पारमार्थ करू. अल्प आयुष्य मानव देह शब्द गणिले ते अर्धा रात्र काही क्षणोक्षणी हाची करावा विचार. नाशिवंत हे नाशिवंत आहे, शरीर नाशिवंत आहे, जाणार सकळ आयुष्य खातो काळ. माय बापांनो, अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन हा वैष्णव मेळावा आहे. आणि सर्वसाधारण मनुष्य जीवनामध्ये जन्म झाल्यानंतर घरदारामध्ये गुंततो आणि तिथे संपून जातो. साधू संतांना कळवळा आलेला आहे, बुडत असे जन म्हणून येतो कळवळा. सर्वसाधारण माणसांपर्यंत ही परमार्थाची रीत गेली पाहिजे. आज पाहिलं तर माळ घालतात, माणसं माळ घालतात, रोज देव चाललेला आहे, कोण परमार्थ करत नाही. एखादा दारुड्या तरी पाहिलं ना, मंदिरापुढे जात असताना त्याची चप्पल काढील, नमस्कार करेल आणि मग जाईल. परंतु वर्माने भक्ती केली पाहिजे. कोणते तरी महात्मे पोचलेले असतात आणि त्या महात्म्यांच्या मार्गस्थ त्यांच्या मार्गावर आपल्याला ठाम व्हायचंय आणि मग भक्ती करायचंय. मनोमार्गे गेला माय बापांनो, पुरातन संत महात्म्यांनी रीत आणलेली मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत तेनेच पंथे चालू जातात काही. ब्रह्मा आत्री दत्त नारायण बलभीम सत्यानंद शांतमाई गौरव बाबा, केळो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि आता गुरुहरी भागडे बाबांच्या थ्रो आमच्यापर्यंत ही रीत आलेली. कुठे शिकायला गेलो नाही बरं का भाऊ, फक्त नामाचं चिंतन केलं, नामाचं चिंतन केलं. मला टाळकून वाजवता येत नव्हता आणि आता पण चांगला काही येत नाही. नामाचं चिंतन केलं आणि चिंतनाद्वारे जे काही समजलं ते बोलायचं. काय पाठांतरित बोलण्यापेक्षा माय बापांनो, आणि अशा प्रकारे ही आयुष्य मर्यादा आहे. आणि
दुःखाची निवृत्ती आणि एकमेव पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी हा मनुष्य जन्म भेटलेला आहे. परंतु जर खऱ्या अर्थाने जर शोधून जर पाहिलं तर आपण तसा त्याचा वापर करतो का? करत असतील संत महात्मे दुर्लभ करत आहे. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी विरळ असतात संत महात्मे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन कारण करू नका काही संत संग दारा पूर्वीचा दोरा उगवेल उगवेल प्रारब्ध संत संग धरुणी प्रत्यक्ष पुराणे वर्णियले एका गुण नाम घोष आणि जातीय दोष तुका म्हणे. एकच भगवंताचं गुण नाम घोष करायचंय. जातीय दोष तुका म्हणे काही करायला नाही सांगितलं. संतांच्या संगती आणि मनोमार्ग गती या मनाला आकलन होईल परंतु संतांच्या संगतीमध्ये जायला सांगितलेले. जे ज्ञान गंगा नाहले पूर्णता जेवून घाले जे शांतीशी आले पालव नव्हे असे ह्या धैर्य मंडपाचे स्तंभ खांब आहेत संत महात्मे. त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन परमार्थ करायचे. कुणी यायचं यारे यारे करावा विचार नलगे चिंता कोणासी सकळासी येथे एक तर पहिलं जरा सांगायचं तर हा जन्म मिळाल्यानंतर पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं गरजेचं आहे. आज इतर जरी ऐकणाऱ्यांच्या सर्वांच्या गळ्यामध्ये आहे परंतु स्पीकरद्वारे बाहेर ऐकतात सर्वसामान्य माणसांना हे समजले पाहिजे. तुम्ही सर्व ज्ञानी आहात आणि तुळशी माळच का बरं हे माझं बोलणं नाही. तुकाराम महाराज म्हणतात आवडे देवाशी तो ऐका नामाचा उच्चार राहतो परंतु तुळशीची माळ गळ्यामध्ये पाहिजे. तुळशी माळ गळा आणि ज्योती चंदन टिळा दही कळवळा वैष्णवांचा हे फक्त ह्याच जन्मामध्ये होऊ शकतं. करकुले बाबा म्हणतात एक प्रकारे गोल्डन चान्स आहे. मनुष्य देह जर म्हटलं तर गोल्डन चान्स आहे. याची गणनाच करू शकत नाही. सर्व काही मिळू शकतं परंतु मनुष्य देह हा परत पुन्हा मिळणं शक्य नाही. म्हणून या जन्मामध्ये आल्यानंतर पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायचे. आणि देव भरपूर आहेत भरपूर देव आहेत परंतु तुकाराम महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा आणि देणे विनाची बात ये रती माई. कोणी आपल्यापर्यंत आपल्याला वाचवायला येऊ शकत नाही परंतु वेद अनंत बोलिला अर्थ येतो का ती साधे विठोबाशी शरण जावे पांडुरंग परमात्मा
पुंडलिक महाराजांचे उपकार आहेत बाबा. पुंडलिक महाराजांनी उपकार केलेले आहेत. साधू संत मायबापती ही केले कृपादान. पुंडलिक महाराजांचे उपकार आहेत, नाही तर आपण भक्ती केली असती, काय आपण ज्ञानावर आलो असतो. गाते श्रोते पाहते चतुर विनोद दुषिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान जाणून भक्ता भाऊ लक्षण जगन प्रमाण दावितो. कविताच्या भावार्था गोकुळामध्ये होतं ते, परंतु पुंडलिक रायांची भक्ती आणि त्या भक्तीमुळे हे दैवत आज आपल्यासाठी कलियुगामध्ये हे दीनदयाळ सर्व अनाथांना उधारण्यासाठी ते दैवत सतत तिथे उभा आहे. परंतु आपण अशी तुळशीची माळ घालत नसेल, भक्ती करत असेल, तीर्थयात्रा भरपूर तीर्थयात्रा करत असेल, उपवास करत असेल, आपण तेवढ्यापर्यंत जाऊन पोहोचू का? तर संत महात्मे म्हणतात, जर वर्म जर चुकलं ना, चुकली या वर्म जर चुकलं ना, तर पुन्हा आपल्याला जन्म मृत्यूच्या आणि चकाट्यामध्ये परत फेरा पाडणार आहे. म्हणून माय बापांनो, काय पवित्र अशी तुळशीची माळ घालायची आणि संत महात्मे आहेत त्यांच्या द्वारे आपण भक्ती करायचे. अनुग्रह असेल, तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी. पण आज जर आपण मनानेच भक्ती करत असेल, आता म्हणतात गाणारे एखाद्याला एकदम चांगल्या प्रकारे गायन करता येतं, गाते श्रोते पाहते सर्व शास्त्रांचा अभ्यास असेल, सर्वांना सांगितलेले त्यांनी करा विठ्ठल स्मरण आणि नामरूपी अनुसंधान. नामाचा आणि रूपाचा मेळ जर नसेल ना, तर तेवढ्यापर्यंत ती भक्ती जाऊ शकत नाही. नामरूपी अनुसंधान, नामरूप जडले चित्ताने दास करायचा. अशा प्रकारे माय बापांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना बाबाजी सद्गुरू भेटले आणि त्यांनी जी रीत दिली त्या रीतीचा अभ्यास करून त्यांच्यावर जो परिणाम झाला त्या परिणामाचं वर्णन करताना महाराज बाबाच्या प्रथम चाकामध्ये म्हणतात, विठ्ठल विठ्ठल याची प्रचिती आली, परंतु प्रचिती येण्या अगोदर संत तुकाराम महाराजांना ज्या रीतीने गेले त्या रीतीने जाणं गरजेचं आहे. आज जर पाहिलं तर कंठी प्रेम दाटे नैनी लोटे नाही प्रगटे किंवा या देवाचे भरता वारे अंगी प्रेमाचे फेवरे गुरु गुरु करे पहा रुपया शुद्ध सत्वाचा तेवढा मोठा.
आणि आज जर पाहिलं तर व्यासपीठावर असणारे जे कीर्तनकार आहेत आपल्याला कुणावर बोट ठेवायचं नाही, परंतु आपण तैसे व्हावे मग जगात मिळवावे. पहिला ते ज्ञान आपल्याला प्राप्त आहे का? कारण कीर्तन करणं, प्रवचन करणं हे म्हणजे अनुभव आलेले, अनुभव आले अंगात ह्या जगात पाठांतर करून लहान पोरगा पण कीर्तन करेल, प्रवचन करेल, पण त्याला काय अनुभव त्याचा. अशा प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना अनुभव आले त्याचे, अवस्था झाल्या. ज्ञानेश्वर माऊली 9व्या अध्यायामध्ये त्या अवस्थेचं वर्णन करतात लास्टच्या श्लोकामध्ये. चित्त चाकाटले आतुरतेत. परंतु आज जर पाहिलं ना तर ह्या अवस्थांच्याकडे जर पाहिलं तर आज जर पाहिलं तर बोट ठेवतात चांगले चांगले कीर्तनकारच. आणि जोपर्यंत अशी अवस्था होत नाही तोपर्यंत व्यवस्था होणार नाही. भरपूर वाद्य काम करणारे माफ करा जावई वाद्य काम करणारे जोपर्यंत ताकद आहे ना तोपर्यंत वाजवणार आहे. गायन करणारे जोपर्यंत आवाज निघणार आहे, गायन करणारे कीर्तनकार ताकद आहे तोपर्यंत करतील. परंतु असं काही ज्ञान आहे, ते ज्ञान सर्व अवयव जरी थकले ना त्या ज्ञानावरती तो महात्मा आवड राहतो. आणि कशासाठी तर अंतकालीचे मामे व स्मरण उठवा कलेवर हा प्रयाती सद्भाव याती नाप्रश संशया ययन वापी स्मरण भाव त्याचे अत्यंत कलेवर तमे वैद्य कोणते सदा तद्भाव भाविता. कशासाठी एवढा अट्टास करायचे? मरणी जाजे आठवी त्याची गती पाहिजे. परंतु आज जर पाहिलं ना सर्व मनामनीच चाललेले, अनुभव न घेता कोणाची तरी दासत्व पत्करणं गरजेचं आहे. दासत्व पत्करतील तेव्हा त्या पदाला प्राप्त होतील. आज जर दासत्व जर पत्करलं नाही तरी तनु मनु जीवे आणि चरणाशी लागावे अगरवर्त करावे दासी सकल मग अपेक्षित आपले तेही सांगतील पुसिले जेणे अंतकरण बोलले संकल्पा नाही. आज जर पाहिलं तर ह्या ज्ञानाचा लोप झालेला आहे. अवघ्या वाटा झाल्या काहीतरी पुण्याही असेल आज आपल्या तालुक्यामध्ये. आणि हे ज्ञान जशाच्या तसे आज महात्म्यांच्या थ्रू आपल्याला भेटतंय. माय बापांनो सोपं हो, कोणीही करू शकतं. परमार्थ तुका म्हणे सोपे आहे सर्वांना, कोणीही करू शकतं. फक्त शहाणा व्हायचंय आणि सद्गुरु संत महात्म्यांना शरण जायचंय. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जर पाहिलं तर त्यांनी या जगाच्या उद्धारासाठी जे कार्य केलं तर त्यांचा आदर्श जर पाहिला तर मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होते जैसे मूळ सिंचने संतोष. ज्याला जाण झाली की मी काय करायला पाहिजे, भक्ती करतो पण कशा प्रकारे भक्ती केली पाहिजे
महाराजांनी सद्गुरूशी शरण जायचे. ते त्यांचा मागचा इतिहास सांगताना सांगतात, देवा तुझं चुकलो का तिने दृष्टी आले पडल विषय क्रांती गुंतलोशे तिने होत असे विबळ अंध मंद दृष्टी झाली आणि जुलूपा हे आता औचित दैव योगे निवृत्ती भेटला कृपा धर्म निवृत्तीचा तिने ज्ञानाचा निजबोध विज्ञान रूप सकळ ते ज्ञान जवळच आहे, कुठे काय कुठून आणायला लागत नाही. संत महात्मे काय करतात, दाखवून देतात. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचा, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग एवढा नामदेव महाराजांचा अधिकार होता. नाम्या सगळे जेवी नवे संकोचित. परंतु नामदेव महाराजांना त्याचं ज्ञान नव्हतं. आजही जर पाहिलं कितीतरी लोक सर्व पांडुरंगाचं भजन करतात, पूजन करतात, दिंड्या चालतात, परंतु वेदातील विचारा पुराणातील तुसा विठोबाचा कैसा प्रेम भाव तुका म्हणे जरो शाब्दिक आहे ज्ञान विठ्ठलाची खून विरळा जाणे संत महात्मे जाणतात. जाणती जे खून जे तैसे असतील आणि त्यांना शरण जायचे आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर आरूढ व्हायचे. माय बापांनो, आज या वैष्णव मेळाव्याच्या निमित्ताने तुमच्या चरणांना लागून एक विनंती आहे माझी, ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू नसतील त्यांनी सद्गुरू करून घ्यावे. आज जर पाहिलं तर माणसाकडे पाहतात की हे काय सद्गुरू यांच्या. आज बाबांना जर फिरताना पाहिलं, बाबा आहे तिथे बसलेले, बाबा आहेत बसलेले, बाजारामध्ये गुटीच्या बाजारामध्ये नेलं तर कोण त्यांच्याकडे पाहिजे, परंतु जाणती जे कोण जे कैसे असतील तुका म्हणे भ्रांती बुजियाला. दुसरे लोक मात्र भ्रांतीमध्ये असतील आणि ज्या टायमाला अशा संत महात्म्यांना शरण घ्यायचे त्यांच्या मार्गस्थ जर राहिला तर नक्कीच या जन्मामध्ये येऊन आणि या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. माय बापांनो, अनुग्रह झाल्यानंतर अष्टसात्विक भाव होतात हे सांगितलं पाहिजे, तेव्हा आपल्या प्रत्येक माणसाला त्याची जाण होईल. लाज भय शंका दुराविला मान जर म्हटलं की अवस्था होतात मग कशी काय याचं चिंतन करू, परंतु जोपर्यंत लाज आपण आपल्याला लाज वाटते ना तोपर्यंत त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. भय मला काहीतरी होईल का, आणि जोपर्यंत मनामध्ये भीती असते ना तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा प्रकारे आणि हे अष्टसात्विक भाव झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण सर्व शेतकरी आहोत, जमीन सुपीक सर्व तण काढल्यानंतर मग शेतकरी काय करतो, त्यामध्ये बीज पेरतो. अशा प्रकारे अनुग्रहाद्वारे आणि अशी प्रक्रिया झाल्यानंतर संत महात्मे आणि नाम मंत्र देतात, प्रबोध देतात आणि त्याच्याद्वारे जीवाला नक्कीच एक ज्ञान मिळेल. पांडुरंग परमात्मा हृदयामध्ये आहे, कुठे दुसरीकडे शोधायचा नाही. देवा हे देवा हृदय मंदिरी शोधून पाहि पैसा मी हृदयामध्ये असता सर्व सुखाचा तू भ्रांत काम विषयावरी. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी शोधला, त्यांनी लिहून ठेवलेले अभंग लिहून ठेवलेले, पण त्यांच्याकडे पाहत नाही. शब्द हा
बहुसार केला उपकाराच्या वासी राशी म्हणून चालविला मागे येतील त्याचे मागून अजिबात सिद्ध ओळखीच तैसे तरते तरते का अनेक हे विश्वासी हे ज्ञान कुणालाही होऊ शकते. जनाबाई अशिक्षित होत्या नामदेव महाराजांच्या घरी. नामदेव महाराजांना खरे खानदानी संत भेटल्यानंतर सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली आणि हीच वस्तू दाविली माझी माझे सुख मज दाविले डोळा आणि दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा जोपर्यंत उघडत नाही ना महात्म्यांना सर्व आंधळं दिसतंय. जगाकडे जर पाहिलं ना संत महात्मे आंधळ्याच्या दृष्टीने पाहतात. कारण उघडा ज्ञान दृष्टी या चावटी करू नका काही आणि संत संग झाला. ज्ञानाची दृष्टी उघडायला सांगितलेली परंतु मार्ग जोपर्यंत मार्गाने जात नाही ना तोपर्यंत ही दृष्टी उघडू शकत नाही. आज जर पाहिलं तर जनाबाईंच्याकडे जर पाहिलं तुकाराम महाराजांचा असा अनुभव आहे. जनाबाईंच्याकडे जर पाहिलं तर देव खाते देव पिते देवावर निसते देव येते देव देते देवाविना नाही देते. जनी म्हणे विठाबाई आणि भरून उरली अंतरबाई. हे अनुभव प्रत्येक संत महात्म्यांचे. माऊलींच्याकडे जर गेलो योगिया अशा प्रकारे संत महात्म्यांना असे अनुभव आले आणि आताही येतात. करू नका काही संत संगदाला पूर्वीचा दोरा पूर्वीचा आपण केलेले आहे. कारण जन्मजन्मी आम्ही प्रभू पूर्ण केले. अशीच तुळशीची माळ गळ्यामध्ये येऊ शकत नाही. कितीतरी लोक आहेत परंतु जर पाहिलं तर दुर्लभ असतील त्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे. माय बापांनो आणि हे अनुभव तुकाराम महाराजांच्याकडे जर गेलो तर अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना समोर प्रगटे हृदयाची मूर्ती भाव शुद्धी जाणून ही जाणी परत हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ काळांचे निवारी श्रम सकळ. परंतु त्यांनी पुढे सांगितलेले येती अंगा वस्ती लक्षणे अंतरी देवे धरले ठाणे आणि आपणच येते तयाची आपण जाणे येणे तुमचे वस्तीचे. आता त्यांनी त्या अवस्थांचं वर्णन केलेलं आहे. येती अंगा वस्ती लक्षणे अंतरी देवे धरले ठाणे. परंतु आज जर पाहिलं तर अशा प्रकारे चिंतन न करता या व्यासपीठावरून प्रबोधन करतात. काय समोरच्यांना याचं ज्ञान होणार आहे. स्वतः आपणच कोरडे पाषाण समोरच्यांना काय याचं ज्ञान होणार आहे. म्हणून माय बापांना ऐकणारा समाज श्रीपाद बाबा सांगायचे ऐकणारा समाज हा सोन्याहून पिवळा आहे. परंतु नाश केला शब्द ज्ञान. शब्दाचं ज्ञान फक्त ऐकतात ग्रंथामध्ये वाचन करतात परंतु अनुभव मात्र याचा नसतो. आणि इथून प्रबोधन करतात. काय अनुभवायचं सर्वसामान्यांनी.
म्हणून राजा एक देह ठेवी, असे नांदत त्याच्या दोघी नारी. प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा दोन स्त्रिया आहेत आपल्या शरीरामध्ये. पुत्र पौत्र संपन्न भारीची ही कृपा केली आम्हावरीला, त्यांची कृपा आहे आणि म्हणून हा मनुष्य देह मिळालेला आहे. म्हणून आलो ह्या देशात, होतो नाही तरी पूर्ण देशात. मागच्या कितीतरी जन्मांच्या मध्ये होतोच ना आपण, हा? पशु प्राण्यांच्या रूपामध्ये देश वेश नव्हे माझा सहज फिरता. यांनी कृपा केली ना मामा. सवे घेऊन चौघे जण मला कुवर सुदर्शन कडे चुकवून कांठवन आणि ऐका आणि कोण कोण केला. पुढे भक्तीने धरले हाय, पुढे केले उपकार सांगू काय बाप न करी धर्मे त्यांच्या या देखील पाय आणि दिले अक्षय अभय लागला. नाहीतर मागच्या जन्मामध्ये पण आपल्याला आईबाप होते, मुलं होते, घर होते, हा? परंतु मनाला सदिच्छा झाली आणि ह्या मनावर कंट्रोल करण्यासाठी संत महात्मे नाम देतात. ते नाम जपल्यानंतर साधकाला नक्कीच त्याचं ज्ञान होतं आणि ते ज्ञान एकदा का प्राप्त झालं, निज वस्तू एकदा भेटली ना. कारण ओळखाने वस्तू सांडणारे कल्पना नका आळाला जाऊन जणी जाण पोटे पुरवाल ही विचार मनात आपुल्या आणि आपुल्या जीवे शिवाशी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. काही नाही माहित आपण त्या सुखाबरोबर त्या ज्ञानाबरोबर आवड राहायचंय. सुखाच्या व्यवहारी सुख लाभला आणि आनंद कोंडला मागे पुढे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्या प्रकारे अभ्यास केला. नाहीतर पाहिलं ना या मनावर आकलन, मनाला कंट्रोल करता येऊ शकत नाही अगदी. परंतु संत महात्म्यांनी त्याच्यावर विजय मिळवला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अभ्यास केला, उद्भवमुखी आळविला सुसुख शब्दाचा अरूप जो रूपामध्येच नव्हता त्याला रूपामध्ये आणला. काय आणि त्या ज्ञानावरती सतत आवड पाहिजे. हरीची आदासा हरी जायसा तैसा हरी लोक. अशा प्रकारे हे चित्त आहे ना, मन बुद्धी चित्त आणि अहंकार अशा प्रकारे भोजनामागती अशा प्रकारे कोणता तरी एक विषय एक याच्यातला चौथा भाग आहे ना पांडुरंग परमात्म्याला आपण अर्पण करायचे. एकदा का चित्त जरी गेलं ना तेवढ्यापर्यंत माझे चित्त
देवदैवत आहेत नाही बापा, परंतु असं नाही. पांडुरंग परमात्मा हा जे जे स्थान आहे ना, बाकी भरपूर देवदैवत आहेत, भक्ती सर्व करतात ना, परंतु सेंदरी हेंदरी दैवते कोणती तुझी भूते केलेली आपल्या पोटात काय बापांनो, काहीतरी कितीतरी पुण्याही असेल म्हणून हे दैवत आपल्यापर्यंत आज पोहोचलेले. तुकाराम महाराजांनी असा अभ्यास केला आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर तस्मात शास्त्रप्रमाणे पुराण प्रसिद्ध बोलिले नामे तिन्ही लोक वाल्या कोळी होती. वाल्या कोळ्यांना खानदानी संत जीवनामध्ये भेटले. खानदानी संत भेटल्यानंतर कुठे वाल्या कोळ्यांनी अभ्यास केला असेल, काय गायन केलं असेल, काय वाद्य काम केलं असेल, कोणते पुराण वाचले असतील. माणसं मारायचा हाच ज्यांचा धंदा होता. परंतु जीवनामध्ये खानदानी संत भेटल्यानंतर केले रामायण रामा वाल्या कोळ्या एवढे बाप कोणाचेच नसतील. आज पाहिलं ना मामा, कुणी असेल तेवढा पाप. काय केलं त्यांनी? खानदानी संत जीवनामध्ये भेटले आणि त्या संतांच्याकडनं रीत माहिती करून घेतली. अशा प्रकारे आणि तुकाराम महाराजांनी रीतीने परमार्थ केला. आणि जर पाहिलं तर मन एवढं चंचल आहे ना मामा, क्षणात कधी जर पाहिलं ते भूतकाळाचं चिंतन करतं, कधी भविष्य काळाचं चिंतन करतं, परंतु वर्तमान काळामध्ये राहत नाही. परंतु ज्याला ज्ञान झालेले ना, महात्म्यांना ज्यांना ज्ञान झालेले ना, ते महात्मे सतत वर्तमान काळामध्ये असतात, सतत ज्ञानावर आवड असतात. एरवी सर्वसाधारण माणसं हे पराधीन, दुसऱ्यांचं राज्य मनावर आहे ना, मन सतत मागचा विचार करते किंवा पुढे काय होणार आहे त्याचा विचार करते, परंतु वर्तमान काळात राहत नाही. आणि अशा प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अभ्यासाद्वारे पांडुरंग परमात्मा हा माझ्या हृदयामध्येच आहे काय, आणि ते पाहिल्यानंतर जे त्यांना अनुभव आले ते अभंगाच्या दुसऱ्या
अनुभव आले आणि अनुभव आल्यानंतर त्यांनी अभंग लिहून ठेवले. राहो आता डोळा मन लंपट कोंडून कोंडून धरीना जिभे आणि देह भारी गोपुरीना. जर चांगल्या कीर्तनकाराला जर विचारलं की कसं काय कोंडून कोंडून धरीना जिभे, नाही सांगणार मामा. परंतु सर्वसाधारण जर आपले गावामध्ये खेड्यामध्ये राहणारे जे साधक आहेत ना, त्यांच्यापर्यंत रीत आलेली आणि ते सांगू शकतात. परंतु रीतीने जर नाही केलं ना तर नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना अशा प्रकारे अनुभूती आल्यानंतर त्यांच्या अभंगाकडे पाहायचे. जनी दृष्टी लागो तुझ्या ससनपणा, तेने माझ्या मनात बोध केला अनंत जन्माचे विसरलो. मी तरी मागच्या जन्मामध्ये दुःखी होतो, ह्या जन्मातून त्या जन्मातून परत दुसऱ्या जन्मामध्ये पाहता तुझे मुख पांडुरंग. योग्यांना लोक एका एका पायावर उभे मामा हिमालयामध्ये जाऊन तेवढ्या थंडीमध्ये काय कोणी आहार घेतलाय, कोणी उलटे टाळून घेतात. आज नवनाथामध्ये पाहिलं ना, मोठी शिळा होती, पुढे अन्न होतं पण खाता येत नव्हतं. पण आज किती सोपं करून ठेवलेले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना किती प्राप्त झाली. रूपी जडले रे रोचा, रूपी जडले देहभाव हरपला तुझा पाहता विठ्ठला. जोपर्यंत अशी, कारण मीच घेऊन या फिरते, एक वेळ जाणं भीती, एक वेळ त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. जाणीव झाल्यानंतर तसा व्यवहार करायचे. जोडीला न सरे हे धन अविनाश आनंद गण अमृत मूर्ती मधुसूदन आणि समचरांनी देखल्या. मग त्या धनाचा किती वापर करावा, आनंदच ना. ह्या मनाला तुकाराम महाराजांनी सांगितले की जाणून मेहनते करी माझे मन, परंतु तुझी प्रेम फूल दावून या. ती प्रेमाची फूल भेटणं गरजेचं आहे. मग मी व्यवहारी असेल बरोबर. जेवी जळा पद्मपत्र, जसं काही कमळाचं फूल आहे ना, हे कमळाचं फूल पाण्यामध्ये असतं परंतु एक टिपका सुद्धा त्याच्यावर नसतो. असं आपल्याला करायचंय ना, संसार पारमार्थ करायचंय ना. साधू संतांनी केला. मोठे मोठे साधू संत अवघाची संसार माय बापांनो. अशा प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी भक्ती केली
पांडुरंग परमात्म्याबरोबर सर्व व्यवहार केला. भक्तीमध्ये सतत ते पांडुरंग परमात्म्या बरोबर असायचे. जेवण करताना पांडुरंग परमात्मा खायचं काय पाहताना ते पांडुरंग परमात्मा थोडं सुद्धा आज जर पाहिलं जर तर आपली अशी भक्ती होते का? मागताना त्यांनी मागितलं हेची दान देगा देवा तुझा विसर नका. हेची माझी माव्यास जन्मोजन्मी तुझा दास. भक्ती म्हणतात आता आपण म्हणतो जन्माला येणे आणि मरण कोण जन्माला यायच्या आणि कारण काय सांगू गर्भीच्या यातना मज भूमीचा नारायण मला समोर मित्र त्या गर्भामध्ये जायला कोणाला खुशी वाटेल का? परंतु हे ज्ञान झाल्यानंतर पांडुरंग परमात्मा जर असा जर माझ्याजवळ असेल आणि पुढच्या जन्मामध्ये मला जर अशी जर सेवा करायला भेटत असेल तर मग ते म्हणतात घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी आनंद निर्भय असो बोलते खाली सुख दुःख नाही माय बापांनो बंधन 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 जर म्हणलं तर किती वेळा जन्म यावे एवढा अमोल किमतीचा मनुष्य देह भेटलेला आहे. भाजनासाठी भेटलेला आहे, खाण्यासाठी नाही किंवा घरदार संपत्ती प्रॉपर्टीसाठी भेटलेला नाही. हे ज्ञान आपल्या साधकांना होतंय, केल्याने होतं आणि केलंच पाहिजे. परंतु या ज्ञानाचं पण संगोपन करता आलं पाहिजे. मामा नको ब्रह्मज्ञान भक्त तू देव नंतर आपण भक्त व्हायचे समोरच्याला देवत्व दिसतंय ते साधकाला. तुकाराम महाराजांना तसे अनुभव आले. बंधन होते त्यांच्या मागचे बंधन सुटले. अभंगाच्या तिसऱ्या
परमात्मा हा हृदयामध्ये आहे आणि सर्व चराचरामध्ये तोच भरलेला आहे. तर त्या अनुभवाद्वारे येणे सोचे मन झाले अवघारी, परत माघारी येत नाही. सतत ते त्याच्या अनुसंधानामध्ये चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. परंतु आज जर पाहिलं तर वाक्याला माझ्या सहित कीर्तनकारांना त्या आसनावरती त्या ज्ञानावरती आढळून राहून बोलता येईल का? बाबा काही अशी दशा ही माझ्या रंगा, चित्त पांडुरंगा जुळत असते. ते महात्म्यांच्याच वाणीतून निघाल काय ते त्यांचे कर्म सतत भगवंताला अर्पण होतात. सहज करणे तीही अशा प्रकारे तर त्यांच्याच मुखातून अनुभव. इथे काय आमच्यासारखे फक्त बोलावे तसे चालावे अशा प्रकारे माय बापांनो या अभंगाकडे थोडक्यात वळण्याचा प्रयत्न केला. गुरुस्थान स्पर्धास्थान असणारे दोन्ही महात्मे आहेत. काय माझी वाणी रंग चित्ताशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की काम क्रोधांचं एवढं वर्चस्व आहे. आज जर पाहिलं धडक मारे शंकरा केला ब्रह्मेचा मातेला इंद्रा विचाराला नानीला गेली. पार्वशा ऋषींच्याकडे पाहिजे भगवान शंकरांची काय अवस्था झाली. परंतु जर खरी रीत जर आली आपल्यापर्यंत जी पार्वती मातेला दिली भगवान शंकरांनी तीच रीत आज आपल्यापर्यंत आलेली. हरिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्रा लादले त्याची प्रेम निद्रा वृक्षा दिली पूर्ण कृपा केली प्रसादे माऊलींच्या पर्यंत आली. आज आपल्यापर्यंत रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा हे महात्म्यांनी मानावं. परंतु राम आणि कृष्णाने पण या देहामध्ये सद्गुरु केले. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनिकारक, कृष्ण सांदीपणी गुरु परब्रह्म त्याने देहधारी अवतार घेतला आणि जीवनामध्ये देहधारी गुरु केले. अशा प्रकारे आज जर पाहिलं तर ह्या वैष्णव मेळाव्यातून सर्व महात्मे इथून तेच बोलणार आहेत. जीवनामध्ये जन्म झाल्यानंतर उत्तम प्रकारे ज्यांना ज्ञान झालेले असे महात्म्यांची शरणागती पत्करायची, जीवनामध्ये सद्गुरू करून घ्यायचे आणि
त्या ज्ञानावर आरूढ व्हायचं. काम क्रोधाचं जर पाहिलं ना हे विषय गरीचे भजन गरीचे मार्ग हे माऊलीमा वैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परंतु या काम क्रोधाचे सहज विजय प्राप्त होतो. कमी होतात ते कमी होतात. कसे होतात तुकाराम महाराज आपण याच्या तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावी येणे सोचे मन झाले हवं भारी परत माघारी तर नाही. अशा प्रकारे सर्वसाधारण माणसाला सुद्धा हे ज्ञान होऊ शकतं. अल्पशा वेळेमध्ये गुरुवारी भागले बाबांनी जसं आमच्यापर्यंत ज्ञान आणले त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. आज जर पाहिलं तर 3रं वर्ष आहे वैकुंठवासी गुरुवारी मधुकर बाबा हाडके यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि आमचे गुरु बंधू बनशी महाराज गते तसेच मुंडेगाव गावातील सर्व साधक मायबाप तसे सर्व ग्रामस्थांच्या आणि या नियोजनातून आयोजनातून हा वैष्णव मेळावा उत्सव होतो. जरी मधुकर बाबा आपल्यामध्ये नाहीत परंतु आज जर पाहिलं तर 3 वर्ष मी बाबांना बनशी बाबांच्या बरोबर पाहतो. 1 वर्ष सुद्धा बाबा असे नाही काही ते बसले नाही. संपूर्ण मेळावा बाबा इथंच राहतात आणि अशीच बाबा तुमची पाठ त्यांच्याकडे तुमचा हात त्यांच्यावर सदैव असाच कृपा दृष्टीने असो अशी मी श्रीपाद बाबा एकादशी मंडळाच्या वतीने पांडुरंग परमात्म्याच्या प्रार्थना करतो. बोललेले जे काही 2 शब्द असतील ते तुमच्याच मुखातून ऐकलेले मामा आहे तिथे सर्व महात्म्या तुम्ही संत माय बापकाळी पतिता कृपा करू आणि ह्या मुक्तीप्रमाणे बोललेले शब्द असतील ते पांडुरंग परमात्म्याचे असतील आणि जे काय अल्प या काही चुकीचे असतील त्या अल्पबुद्धीचा अल्पमतीचा दोष समजून आणि मला वापस करा जाणून सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर ठेवतो आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर